टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। आपल्या यंत्रणेचा वापर करायचा, महसूल विभागातील तहसीलदारला फोन करायचा, प्रांताला फोन करायचा, तुम्ही जा तिथं गौण खनिजाची चौकशी करा, तिथं नोटीस काढा। वास्तविक पाहता MIDC प्लॉट अलॉट केल्यानंतर तिथं बांधकाम करत असताना तिथं काही संबंध नाही महसूल विभागाचा जाण्याचा, तरी त्यांना जास्तीत जास्त कसा दंड करता येईल, त्यांना कसं पिळवता येईल हा एक प्रयत्न करायचा। मधल्या कालखंडामध्ये तर एकदम हाईट केली, सगळ्या MIDCतल्या लेबर कॉन्ट्रॅक्टर लोकांच्या आयुक्ताला सांगून आयुक्ताला सांगून सगळेचे सगळे लायसन कॅन्सल केले। सगळं नियमात कंपनीवाले म्हणतात अरे लेबर कॉन्ट्रॅक्टर लायबल आहे, हा योग्य कॉन्ट्रॅक्टर आहे, जर तरी पण ते सगळेचे सगळे MIDCतले कॉन्ट्रॅक्टर कॅन्सल करायचे, लायसन कॅन्सल करायचं। जर एका दिवशी सगळे कामगार बंद झाले तर MIDC बंद पडणार आहे ना, तो एक प्रकार झाला। नंतरच्या कालखंडामध्ये उद्योग मंत्र्यासमोर मीटिंग लावायची आणि उद्योग मंत्र्यासमोर मीटिंग लावून काय सांगायचं, त्या आरोला बोलून घ्यायचं, सांगणं आरो सांगन तेच ऐका। अरे आरोचा काय संबंध आहे, आरोनी फक्त प्लॉट अलॉट करायचा, नंतर त्या उद्योजकाचं हे त्या तिथं कंपनी एकदा सँक्शन झाल्यानंतर तिचं कंपनी उभा करायची। आरोचा काय संबंध नाही का याला लेबर कॉन्ट्रॅक्टर करा का त्याला स्क्रॅपचं कॉन्ट्रॅक्टर करा का, हा जाणीवपूर्वक त्रास देण्याचा MIDC मध्ये प्रयत्न केला जातो। त्यामुळे मी प्रधानमंत्र्यांना पत्र दिलं, मी पवार साहेबांच्या माध्यमातून प्रधानमंत्र्यांना भेटणार आहे लवकर, मुख्यमंत्र्यांना पण पत्र दिलं, उद्योग मंत्र्यांना पत्र दिलं, त्यामध्ये या सगळ्या घटनाक्रम त्या ठिकाणी नमूद केलेला आहे। आणि आमच्या म्हणजे चोर तो चोर आणि शिरजोर काचच्या घरात लहानारे दुसऱ्या दगड आणतात, काय आमच्या काय आरोप काय नेहमी उठलं का सुपा MIDCतली गुंडगिरी थांबवायची, सुपा MIDCतली दहशत थांबली। अरे काय गुंडगिरी आहे, सुपा MIDC गुंडगिरी काय हे पहा, सुपा MIDC काय दहशत आहे, सुपा MIDC सारखं आनंदी वातावरण कुठल्याच MIDCत नाही। नगर MIDCची काय परिस्थिती झाली, नगर MIDC बंद पडली ना, तुम्ही जे आरोप करणाऱ्याने तुमच्या भागात एखादा उद्योग आणायचा ना, सुपा MIDCत कुठल्या उद्योजकाची तक्रार नाही, कोणाची तक्रार नाही, पण उठसूट सांगायचं का गुंडगिरी थांब। मग गुंडगिरी कोणाची नाव घेऊन सांगा, आणि जर तुम्हाला वाटत असं ना आम्ही गुंडगिरी करतो तर आमचं तर म्हणणं आहे आम्ही गुंडगिरी करत नाही, तुमचं म्हणणं आहे ना तर तुमच्याशी आम्ही गुंडगिरी करण्याची आमची ताकद आहे, तुम्ही सांगा आम्ही दोन हात करू आम्ही तुमच्या बरोबर, तुम्ही वेळ काळ सांगा, असे मागून याला त्याला त्रास देण्याचं काम करू नका। पण MIDCचं वातावरण मी असुरक्षित होऊन देणार नाही, सगळ्यात यामागे महत्वाची भूमिका आहे। उदयनराजेंनी काल सांगितलं, छोटं स्टेटमेंट दिलं, काय काढून टाकलं पाहिजे, आमची सुद्धा भूमिका तीच, माझीच भूमिका काय, आमची सगळ्यांचीच भूमिका ती, काढून टाका ना। औरंगजेब काय राष्ट्रपुरुष होते का, त्याला तुम्ही सामाजिक रूप नका देऊ, त्याला तुम्ही सामाजिक रूप नका देऊ। त्यामुळं औरंगजेब काय समाजसेवक नव्हती, त्यामुळे त्यांची कबर ठेवण्याचं काय कारण नाही, सगळ्यांची भूमिका आहे। काय नाही लाडक्या बहिणींचा वापर फक्त मतदानापुरतं केलाय, ते टप्प्याटप्प्याने सगळं बंद करणार आहे, पण त्याच्या विरोधात आम्ही करणार। आता आम्ही का बंद होऊन देणार, आम्ही आमच्या बहिणींमागे उभे राहण्याची आमची जबाबदारी। आपल्या श्रीगोंदा तालुक्यात बहादूरगड आहे, तिथं काही काळ छत्रपती संभाजी महाराजांचं वास्तव्य झालं, ते सुद्धा तिथं त्याचं संवर्धन झालं पाहिजे। तिथं आमच्या जामगावला माजी शिंदेचा एक वाडा आहे मोठा, तिथं सुद्धा आम्ही रयतच्या माध्यमातून आम्ही त्याचं संवर्धन टिकवलंय आम्ही त्याचं। माझं म्हणणं आहे की आता आपण ज्या महाराष्ट्रात या जन्माला आलो आणि त्या राजांसाठी काहीतरी केलं पाहिजे, ही भूमिका आहे ही सगळ्यात महत्वाची। त्यामुळे मी प्रत्येक महिन्याच्या एका रविवारी प्रत्येक किल्ल्यावर जाऊन त्या ठिकाणी साफसफाई करायची, त्याच्या संवर्धनाच्या बाबत काही अडचणी असतील तर त्या पुरातत्व खात्याशी बोलायचं, काही संबंधित मंत्री महोदय सुसंबंधित अधिकाऱ्याशी बोलायचं, हा माझा संकल्प आज मी त्या ठिकाणी केलेला आहे। आणि त्याची सुरुवात 16 तारखेला या रविवारी करतोय आपण। 16 तारखेला सुरुवात सुद्धा छत्रपती शिवरायांची जन्मभूमी शिवनेरी या किल्ल्यावरून सुरू करतोय। त्यामुळं आपण काहीतरी राजांसाठी केलं पाहिजे, हे यामागे कर्तव्य, यामध्ये राजकारण काय नाही। सरकार कमी पडतंय ना, सरकार कमी पडतंय, सरकारला या माध्यमातून जागा नाहीची। आता आम्ही तर दर आदल्या दिवशी मुक्कामी जायचं, तिथली सगळी माहिती करून घ्यायची, दुसऱ्या दिवशी साफसफाई करायची, डागडुजीसाठी काय मदत लागेल त्या बाबतीत आपण संबंधित पुरातत्व खात्याशी पत्रव्यवहार करायचा, त्याचा पाठपुरावा करायचा, हे सगळ्यात महत्वाचं आहे। अहो यात्रा उत्सव हे सर्व समाज एकत्र येऊन गुण्या गोविंदांनी यात्रा उत्सव साजरे करतात। मढी ही
अनेक वर्षापासून यात्रा भरती, मोठ्या प्रमाणात यात्रा भरती. कुणीतरी आपल्याला हिरो बनण्यासाठी, आपल्याला कुठेतरी राजकीय स्टंट करण्यासाठी हे जर करीत असेल तर हे चुकीचं आहे. तुम्ही गावातल्या धार्मिक यात्रा उत्सवामध्ये राजकारण आणलं नाही पाहिजे, सामाजिक अंतर भेदाभेद केला नाही पाहिजे, ही आमची भूमिका आहे. कुठला यात्रा उत्सव सगळे समाज एकत्र येऊन करतात, सगळे समाज. आता माझ्या गावामध्ये आमच्या यात्रा उत्सवाचा सगळे समाज एकत्र येतात, सगळ्या ठिकाणी आहे ना. काही ठिकाणी तर मुस्लिम समाजाचा नैवेद्य असतो देवाला, पण त्याला कोणीतरी राजकीय रंग लावायचा, आपण काहीतरी स्टंट करायचा, हे चुकीचं आहे. या गोष्टी नाही झाल्या पाहिजे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.